उद्धव ठाकरेंनी आज सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तारांना पाडण्यासाठी स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना आवाहन केलंय। त्याला सत्तारांनीही प्रत्युत्तर दिलंय। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या आवाहनावर भाजप नेते गिरीश महाजनांनी अब्दुल सत्तारांसंदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे आपण ते बघूया। उद्धव ठाकरे यांनी भाजपला आवाहन केलं आहे की सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तारांचा पराभव करण्यासाठी एकत्र या। काय प्रतिक्रिया आहे? काय बोलू मी या विषयावर? या विषयावर काय उत्तर द्यावं? आम्ही महायुतीमध्ये आहोत, आम्ही सर्वजण एकत्रितपणे लढतो आहोत, आम्हाला सरकार आणायचं आहे, बहुमत आणायचं आहे, ते येणार आहे आणि अशा पद्धतीने ते भाजपला आवाहन करतायत। हास्यास्पद गोष्ट आहे मला असं वाटतं। उद्धवजी आता काय करतात आजकाल त्यांना कळत नाही मला असं वाटतं। बरं, नाही त्यांना सिल्लोड पुरतं या, आपलं काही मतभेद असतील तर ते असू द्यात, आपण बोलायला तयार आहेत असंही त्यांनी म्हटलेलं आहे। नाही, असं आमच्याकडून काही बोलणी होणार नाही, आम्ही असं काम कधी करत नाही। त्यांनी असं म्हटलंय की उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, सत्तार म्हणत होते। आता त्यांना मला जास्त माझ्याशी त्यांना जास्त माहिती, कारण ते त्यांच्यासोबत राहिलेले आहेत। मी काही त्यांच्यासोबत जास्त राहिलेलो नाही। मी यासाठी बोललो साहेब, मी यासाठी बोललो महाजन साहेब का ते भाजपशी युती करून मला पाडण्याचा बोलू लागले, तर मी म्हणलं यांच्या डोक्यावर परिणाम आहे, पण इतकंच बोललो मी। आणि परिणाम तुम्ही राज्यामध्ये आमची युती आहे भारतीय जनता पार्टीची, ते बाकीचे लोक सोडा काही, परंतु युती पक्की आहे आणि तो युतीमधला एक माणसाचा सपोर्ट म्हणजे किती दुबळा असेल, शिवसेना किती -0 असेल का ते देवेंद्रजीच्या भाजपकडे भीक मागू लागले मताची, याच्यावरून अंदाज लावा त्याच्या डोक्यावर परिणाम आहे। त्यांच्याबद्दल ते बोललेत, पण निश्चित त्यांच्या पायाखालची वाळू तर सरकलेली आहे, खरं सरकलेली। आता आम्ही महायुतीत असं म्हणता येईल का? आम्ही म्हणू का राष्ट्रवादी शरद पवार साहेब गटाला, महायुतीचे तुमचे जवळचे नेते तर म्हणतात ना सिल्लोडचा पाकिस्तान झालाय म्हणून? कोण? हे बघा, ते कोण काय म्हणतंय, कोण काय म्हणत त्याची मला माहिती नाही। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।